भाऊ बोराडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जलकोट जलकोट जय मल्हार, जलकोट जलकोट जय मल्हार, धनगर एक सुटीचा जलकोट जलकोट आरक्षण आमच्या हक्क दिवस झालं जालना येथे दीपक भाऊ बोराडे आरक्षणाच्या एसटी मध्ये अंमलबजावणी करा यासाठी बसलेले आहेत। पण जे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत व त्याचे शिष्टमंडळ आहे यामधलं कोणीही तिथे जाऊन भेट दिलेली नाहीये। तर त्यांना मी इशारा देतो की 2 दिवसामध्ये दीपक भाऊ बोराडे यांची भेट घेऊन शिष्टमंडळाला पाठवून भेट घेऊन त्यांची जी काही मागणी आहे ती पूर्ण करून अंमलबजावणी करून घेणे, नाही तर 2 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करू आणि तरी नाही झालं तर मुंबईमध्ये जाऊन त्यांच्या छातीवर बसून धनगर आरक्षण आम्ही आणू। 100% जाणार आहेत। 29 तारखेला सर्व धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर ज्या ज्या आमदार खासदारांनी पाठिंबा दिलेला नाही समाजाला धनगर समाजाच्या आरक्षणाला त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार आणि त्यांना जाब विचारणार। पालकमंत्री असो आमदार खासदार असो सर्वांच्या घरापुढे जाऊन आंदोलन करण्यात येणार आहे 29 तारखेला। काही नाही, आम्ही या ठिकाणी धनगर समाजाचे आमचे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे 17 सप्टेंबर पासून अमरण उपोषण करतात। उपोषणाचा 10वा दिवस आहे, पण या गेंड्याचे कातडी पांघरल्या सरकारनं अद्यापही आज आमच्या अमरण उपोषणाची दखल घेतली नाही। म्हणून आज महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावरती धरणे आंदोलन आहे। त्याचाच भाग या ठिकाणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि मॅडमला आता निवेदन दिलं। मॅडमला आम्ही एवढं सांगितलं की जर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची सरकारनं तात्काळ दखल घेतली हा धनगर समाज येत्या 29 तारखेला प्रत्येक आमदार आणि खासदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन होणार आहे आणि 1 तारखेला महाराष्ट्रभर चक्का होणार आहे, चक्काजाम। त्याची सर्वस्वी जबाबदारी दीपक भाऊच्या बोराडेच्या जर जीवाला काही धोका झाला तर सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल। आणि जर धनगर समाजाला या सरकारनं बेदखल केलं तर हा धनगर समाज त्यांना येणाऱ्या निवडणुकीत बेदखल केल्याचं राहणार।